नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की अनिश हा भैरवीला म्हणतो की तू त्या साडीत अडकण्यासारखं एवढं काही आपण इमोशनली इन्व्हॉल्व नाही आहोत या लग्नात. आता असं म्हटल्यावरती भैरवीला फार वाईट वाटतं. ती स्वतःचं रडणं कंट्रोल करत दुसरीकडे तोंड फिरवत म्हणते की बरं, मी आता मीटिंगला जाते, संध्याकाळी आले की मग करे हळदी कुंकवाची तयारी. यावरती अनिश तिला म्हणतो की ऐक ना, पण ते हळदी कुंकू कॅन्सल नाही करू शकत का? भैरवी म्हणते मी ते ठरवलंच नव्हतं कॅन्सल करायला, तुझ्या मामीनी ठरवलंय ना. अनिश म्हणतो पण उगाचच तू एक्झॉस्ट होशील. भैरवी डोळे पुसतच म्हणते की नाही होणार आता, कशातच इमोशनली इन्व्हॉल्व नाही व्हायचं ठरवलंय ना, नाही होणार मी. त्यानंतर आता आपण असं पाहतो की हे जोडपं आता डिवोर्स घेण्यासाठी आलेली असतात. असीम हा अशोक मामांना म्हणतो की अहो, हिला घरासाठी माझ्यासाठी अजिबातच वेळ नसतो. अशोक मामा म्हणतात का? असीम म्हणतो दिवस रात्र काम काम, घरात सुद्धा ऑफिसच काम घेऊन येते ही, नॉर्मल बोलण्यात सुद्धा ऑफिसचेच विषय असतात, माझ्यासाठी अजिबात वेळ नसतो हिला. अमृता म्हणते की अहो, माझा जॉबची डिमांडच तशी आहे, माझी पोस्टच तशी आहे, मग मी तरी काय करू? असे म्हणतो माझं अजिबात असं म्हणणं नाही की हिने घरात बसून राहावं, घरातली सगळी कामं हिनीच करावी, माझा सुद्धा जॉब आहे, मला सुद्धा तेवढं कळतं. अशोक मामा म्हणतात कळतं पण वळत नाही, हाच प्रॉब्लेम आहे ना. अहो, महत्वाची वर्ष आहेत त्यांची, या वयात काही स्वप्न असतात, ध्येय असतात. आता झपाटून काम नाही करायचं तर मग कधी करायचं त्यांनी? असे म्हणतो की अहो, पण त्याला सुद्धा काही लिमिट हवं की नको? यावरती अशोक मामा म्हणतात की हो बरोबर आहे. असी म्हणतो की अहो, घरात असते तेव्हा सुद्धा ही मनाने ऑफिसमध्येच असते, आम्ही दोघांनी एकत्र काहीतरी करावं, फिरायला जावं, असं पण कधी घडतच नाही. बस झालं आता, मला हे लग्नच नकोय. तर अशोक मामा हे अमृताला विचारतात आणि तुला? अमृता बोलणार तेवढ्यात आता ह्यांनी सीन चेंज केलाय. आता आपण असं पाहतो की राधावहिनी आणि किशोभाऊ हे लग्नावरून दमून येतात. राधावहिनी म्हणतात की बाई बाई, काय ही मुंबई, हा एवढे इथं गरम आहे, यापेक्षा आपल्याकडची गरमी परवडली नाही का? किशोभाऊ म्हणतात की हो ना, नाहीतर काय, मुंबई म्हणजे भट्टी आहे भट्टी, घाम घाम झाला, अख्खं शरीरातलं पाणी संपून गेलं ना. पुढे ते संयमीला म्हणतात की ए, जा जरा पाणी घेऊन ये. राधावहिनी म्हणतात की पाणी नाही, चांगलं असं लिंबाचं सरबत कर आणि त्यात वाळा टाक, नाहीतर तू राहू दे, तुला नाही येणार ते, भैरवीला सांग. भैरवी ए भैरवी, असं म्हणत आता त्या भैरवीला आवाज देऊ लागतात. संयमी म्हणते की ती बाहेर गेलीये. राधावहिनी म्हणतात की म्हणजे बाहेर का गेली ती? पुढे राधावहिनी तोंडाचा पट्टा चालू करतात आणि म्हणायला लागतात की अशी कशी उडणटप्पू पोर आहे, हिला माहित नाही का घरात हळदी कुंकू आहे म्हणून ते. पुढे संयमी या दोघ जणांना पाणी देते. राधावहिनी बोलू लागतात की अशी कशी ती बाहेर गेली, काही म्हणजे घराची काळजी आहे की नाही तिला? आता आपल्याकडे 2 माणसं येतील, 2 कायची हळदी कुंकवाला 4-5 बायका येतील, आंब्याची डाळ करायला लागेल ना. संयमी म्हणते माऊला ना हे आंबा डाळ वगैरे काही करता येत नाही, त्यापेक्षा तुम्हीच करा ना. राधावहिनी चिडतात आणि म्हणतात की पाय कशी बोलून राहिली, ओ माय, माझे पायाचे तुकडे पडलेत, बाहेर जाऊन मी आले ना, मी म्हातारी माणूस आहे आणि तू मला काम करायला सांगते का? काही जिभेला हाड आहे की नाही तुझ्या? एवढी मोठी वाढली पण बुद्धी मात्र नखा एवढीच राहिली तुझी. संयमी म्हणते की एक तर हा हळदी कुंकाचा कार्यक्रमाचा प्लॅन तुमचा होता ना, मग तुम्हीच करा ना सगळं, आम्हाला कशाला करायला सांगताय? राधावहिनी म्हणतात की काय वाचा वाचा बोलतीये, नाही हिचा दोषच नाहीये काही, हा दोष आहे ना त्या महामायेचा, भैरवी नामक देवीचा, हा तिच्या संस्कारातून वाढून राहिली ना तू, म्हणूनच असं आहे, आडात नाही तर पोरात कुठून येणार? संयमी म्हणते की एक्सक्यूज मी. किशाभाऊ म्हणतात कॉमेडी, तुला नाही माहिती का, भैरवीला बरोबर माहिती, लय कॉमेडी करते ही. राधावहिनी रागातच किशाभाऊंना म्हणतात यात काय कॉमेडी आहे, थोबाडा बंड ठेवत जा जरा, तुम्ही जास्त बोलत जाऊ नका. तर संयमी म्हणते वॉटेवर असं म्हणत ती तिथून जायला लागते. राधावहिनी तिचा हात पकडतात आणि म्हणतात ए इकडे इकडे, त्या भैरवीला बोलव, म्हणू काम आहे, जा. किशाभाऊ संयमीला म्हणतात आणि ऐक, एवढी आहे ना आता ही पिशवी आतमध्ये ठेव माझ्या सामानामध्ये, तोपर्यंत मी आंघोळ करून येतो, असं म्हणत त्या आता निघून जातात. संयमी म्हणते किती वेळा आंघोळ करतात हे? राधावहिनी म्हणतात काय आता, आंघोळीवर पण पाबंदी आहे का? 24 तास पाणी असतं ना तुमच्याकडे, मग केली माझ्या माणसाने 2दा आंघोळ तर काय बिघडतं? संयमी म्हणते करू दे, मला काय, असं म्हणत आता संयमी तिथून निघून जाते. राधावहिनी म्हणतात की काय वात्रट पोर आहे, लहान बघत नाही, मोठं बघत नाही, असं म्हणत राधावहिनी त्या सोफ्यावरती आडव्या होतात. तर इकडे अमृता ही अशोक मामांना म्हणते की मला नकोय डिवोर्स, तुम्ही सांगा ना याला जरा ॲडजस्ट करायला थोडं. अशोक मामा म्हणतात ॲडजस्टमेंट या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या आणि डिग्री प्रत्येकासाठी वेगळी असते, तुमच्यासाठी ॲडजस्टमेंट म्हणजे काय आहे? अमृता म्हणते की म्हणजे माझ्या जागी स्वतःला ठेवून बघणं, मला समजून घेणं. अशोक मामा म्हणतात की त्याला जर समजून घेता येत नसेल तर तुम्ही समजावून सांगा ना.
आता अमृता ही असीमला सांगू लागते की हे बघ, माझ्या ऑफिसमध्ये ना खूप कॉम्पिटिशन असते आणि एकदा काय त्या स्पर्धेत उतरलं ना की थांबता येत नाही आणि सगळे जर माझ्या पुढे निघून गेले तर अशोक मामा म्हणतात, आणि तू पुढे गेल्यावर तुझ्या पाठीशी कोणी नसेल तर चालेल तुला? म्हणजे काम हे महत्वाचं आहे, पण काम म्हणजेच आयुष्य नाही, तो आयुष्याचा एक भाग आहे. अमृता म्हणते की हो, खूप मोठा भाग आहे आणि महत्वाचा सुद्धा. अशोक मामा म्हणतात की मान्य आहे ना, काम हे जगण्यासाठी करायला हवं, मरण्यासाठी नव्हे. आता कुठे तुमच्या संसाराची सुरुवात झाली आहे. आता जर तुम्ही एकमेकांना वेळ दिला नाही तर कधी देणार? म्हातारी झाल्यावर? यावरती अमृता म्हणते, मग काय मी माझं काम सोडून देऊ का? अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, जगात कुठल्याही गोष्टीची रिप्लेसमेंट मिळू शकते, पण प्रेमात रिप्लेसमेंट मिळतेच असं नसतं. अमृता म्हणते की हो, बरोबर आहे तुमचं, आणि मी हे कायम लक्षात ठेवेन. पुढे अशोक मामा असीमला म्हणतात, आणि तू बाळा, एक लक्षात ठेव, लव्ह मॅरेज झालं आहे ना तुमचं एकमेकांशी, मग प्रेमाने बोला, एकमेकांना उगाच सल्ले देत बसू नका. जगात सल्लागार खूप मिळतील, पण मित्र मिळणार नाही. आणि मित्र झाला की तुला तिला वेळ देता येईल, आणि तुम्ही एकमेकांना जर वेळ दिलात तर तुमचा संसार नक्की टिकेल. आता अशोक मामाने असं ह्या दोघांना नीट समजून सांगितल्यावरती ह्या जोडप्याच्या मनातून दिवसचा विषय निघून गेलेला असतो. मित्रांनो, आता जेव्हा सुरुवाई येतील त्यावेळेस मात्र अशोक मामांचं काही खरं नसणार आहे, कारण की त्यांनी सांगितलेलं असतं की जे जोडपं येईल त्यांचा दिवस उरकून टाका. त्यानंतर आता आपण असं पाहतो की संयमी ही भैरवीला फोन लावते आणि म्हणते की हॅलो माऊ, ऐक ना, येताना काही रे आणशील का? भैरवी वैतागतच म्हणते, काय कटकट आहे संयमी, आता मी मीटिंगमधून बाहेर पडते. संयमी म्हणते, आता माझ्यावर चिडून काय उपयोग आहे? भैरवी म्हणते, बरं ठीक आहे, आणते, बाय. असं म्हणत ती फोन ठेवणार तर इकडून राधाविनी मोठमोठ्याने म्हणतात, ए ऐक ऐक. पुढे त्या संयमीला म्हणतात की स्पीकर चालू कर. पुढे राधाबाईंनी भैरवीला म्हणतात, ते गूळ संपलाय, गूळ घेऊन ये. संयमी म्हणते की माऊ, गूळ पण आणशील का प्लीज? भैरवी म्हणते, समा, अगं तू आण ना, तू काय बिझी आहेस का? संयमी म्हणते, अगं मामी आजीचे पाय दुखतायत आणि मामा आजोबा ते आतमध्ये झोपलेत, मला नाही जमणार आता. भैरवी म्हणते, मी मीटिंगमधून आत्ताच बाहेर पडले, मला अजून बँकेत जायचंय. राधाबाईंनी ह्या वेणूच्या फोटोकडे बघत म्हणतात की वेणूताई, हे बघा, घरी हळदी कुंकू आहे, सून चालली बाहेर, काय तिला रीतभातच नाही, तेवर बघा तिचे तेवर. भैरवी हे ऐकते आणि वैतागतच म्हणते, दे त्यांच्याकडे फोन दे. संयमी ही राधाबाईंकडे फोन देते. भैरवी राधाबाईंना म्हणते की ऐका ना, आंब्याची डाळ करायलाच हवी आहे का? राधाबाईंनी म्हणतात की हो मग, चैत्रातल्या हळदी कुंकाला काय बटाटे वडे वाटतात का? अगं चैत्रातल्या हळदी कुंकाला चण्याचीच डाळ वाटतात, तीच वाटावी लागते. भैरवी म्हणते, ओ गॉड, ठीक आहे, मी आणते, ठेवा आता. तर पुढे राधाबाईंनी म्हणतात, आणि ऐक, वाण म्हणून काय देशील? चहाची गाळणी वगैरे देऊ नकोस काय, ते नेहमीच झालं. माझं ऐक, पर्स दे, पर्स, सगळ्या बायकांना पर्स दे. भैरवी मात्र वैतागते आणि फोन कट करून देते. पुढे संयमी म्हणते की तिने फोन कट केला. राधाबाईंनी म्हणतात की काय बाई आहे, काय बोलायची पद्धतच नाही. पुढे त्या संयमीला म्हणतात, ते चल, माझे पाय दुखून राहिलेत, माझे पाय चेपून दे. संयमीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, काय मी मी नाही, मला नाही जमणार, मी नाही येत. राधाबाईंनी मात्र तिचं काही ऐकत नाही, तिच्या हाताला पकडतात आणि म्हणतात, चल चल, पाय दाबून दे, असं म्हणत तिला आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर आता भैरवी हळदी-कुंकवाचं सगळं काही सामान घेऊन येते आणि ती सईला म्हणते, ते कुठे आहेत? तेवढ्यात आतून राधाबाईंनी आणि किशाभाऊ बाहेर येतात. राधाबाईंनी म्हणतात, काय गं, काय झालं? भैरवी म्हणते की हे बघा, मला हे सगळं करायला जमणार नाही. राधाबाईंनी म्हणतात, का? भैरवी म्हणते की हे बघा मामी, सॉरी, पण ऑफिसच्या वेळात मी हे सगळं करू शकत नाही. जर तुम्ही मला आधी विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की आज मला वेळ नाहीये. आता मला ह्यातलं काही जमलं नाही तर मला बोलू नका प्लीज. आता राधाबाई वेणूच्या फोटोसमोर जातात आणि हात जोडत म्हणतात, माफ कर ग मला वेणू वहिनी, माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला. मी तुझ्या सुनेला संस्कार शिकवायला गेली, थोडंसं वळण लावायला गेली, तर माझं काही चुकलं का? मला वाटलं घरात हळदी कुंकू ठेवलं तर जीवाला तुझ्या बरं वाटेल, तुझ्या आत्म्याला शांती वाटेल, पण काहीच नाही ग, तुझी सून म्हणते काहीच नाही करायचं. मला मालूम आहे तुमच्या आत्म्याला आता काही बरं वाटणार नाही, पण मी काहीच करू शकत नाही. पुढे त्या किशाभाऊंना म्हणतात की ऐकता का, भाऊजींना सांगा कॅन्सल झालं म्हणावं हळदी कुंकू, हा, आणि एक काम करा, आपली रात्रीची तिकीटं काढून ठेवा, आपण जाऊया गावाला, जास्त अपमान सहन करून घ्यायची इच्छा नाही राहिली आता माझी. भैरवी म्हणते की हे बघा, मी तुमचा अपमान करत नाहीये, मी फक्त रियालिटी सांगते, मला हे असं आयत्या वेळेला प्लॅन बदललेला जमणार नाही. राधाबाईंनी म्हणतात की पाहिलं का विनुताई, कशी तोंड वर करून बोलते, आपली टाप होती का सासूसमोर असं बोलायची? आजकालच्या पोरींना ना बोलायचा नाही ढंग, ना चालायचा ढंग, ना वागायचा ढंग. तेवढ्यात आता अशोक मामा येतात आणि म्हणतात, काय झालं?
राधाबाईंनी म्हणतात, काय झालं ना, मी सांगतो भाऊजी तुम्हाला. असं म्हणत त्या पुढे येतात आणि म्हणतात की माझ्या हातातून ना एक मोठी चूक झाली आहे. ती चूक तुमच्या सुनेनं मला दाखवून दिली. अशोक मामा म्हणतात, आता काय झालं? राधाबाईंनी म्हणतात, सासूच्या नात्यानं मी म्हणलं ठेवू आपण हळदी कुंकू, म्हणजे नवीन नवीन लग्न झाले ना, तर हळदी कुंकू ठेवावं लागतं, म्हणून मी ठेवलं. तर तुमची सून म्हणते की मी नाही करणार, मला नाही जमत. भैरवी म्हणते की बाबा, मला आयत्या वेळेला सगळं जमू शकतं, पण हे आंब्याची डाळ आणि असं पण मी काही करू शकत नाही, मला तेवढा वेळ पण नाहीये, आणि आता मी केलं तर माझ्याकडून चुका होतील. अशोक मामा म्हणतात की वहिनी करेल ना, मग काय वहिनी. आता असं म्हटल्यावरती राधा वहिनींचा चेहराच पडतो आणि त्या म्हणतात, केलं असतं भाऊजी, करायला काही नाही, पण माझे पाय दुखतात आहेत ना, ठसठस करून राहिले तो, त्याच्यामुळे मला नाही जमणार. अशोक मामा म्हणतात, मग काय झालं, खुर्चीवर बसा आणि करा. आता असं म्हटल्यावरती संयमी थोडी हसायला लागते. राधाबाईंनी म्हणतात, खुर्चीवर नाही, मी कुठेच बसू शकत नाही, कंबर ठसठस दुखून राहिली ना माझी. किशाभाऊ म्हणतात की भाऊजी, मला तर ना गंमतच वाटून राहिली बघा. अशोक मामा म्हणतात, गंमत काय वाटते तुम्हाला? आणि किशाभाऊ म्हणतात, काय भाऊजी, आपल्या वेळेला आपल्या बायका जेवणाची वेळी उठवायच्या, आणि आताच्या पिढीला एवढं पण करता येत नाही. अशोक मामा म्हणतात, त्यांचं काम वेगळं आहे हो, आणि आत्ताचा काळ पण वेगळा आहे. राधाबाईंनी म्हणतात, मग काय घरादाराला वाऱ्यावर सोडायचं का? ह्या पुरीला हेही काम जमलं पाहिजे आणि तेही काम जमलं पाहिजे. तेवढ्यात आता तिथे रुपाली येते आणि ती म्हणते की राधाबाईनी, ओ राधाबाईनी, आम्ही संध्याकाळी येतो 6 वाजता सगळेजणी, हां, इथे सातपुत्याकडे आले होते की यांच्या क्लासची फी भरायची होती ना, म्हणून म्हणून आपलं सहज डोकावलं. पुढे ती भैरवीला म्हणते की भैरवी, लग्नानंतर पहिल्यांदाच हळदी कुंकू करते, छान छान, येतो आम्ही सगळ्याजणी, सर्वांना घेऊन येते हा मी. राधाबाईंनी म्हणतात की हो हो, ये ये. आता तिथून रुपाली निघून जाते. पुढे राधाबाईंनी म्हणतात की पा, आता काय करशील, साऱ्या सोसायटीला कळालं की आपल्याकडे हळदी कुंकू आहे, साऱ्या बायका येतील आता, आता काय करशील सांग ना, आता तर करावंच लागेल ना हळदी कुंकू. किशाभाऊ म्हणतात की भाऊजी, मी आज जाऊन पडतो, काय आहे, तुम्हाला हळदी कुंकूची तयारी करायची असेल ना, करा करा. राधाबाईंनी म्हणतात, नाही नाही, मी पण येतो, मी काय करणार आहे, मला आता काय जमणार आहे का, माझे पाय दुखून राहिले ना. पुढे त्या भैरवीला म्हणतात की भैरवी, कसं आहे, आज दिवसभर दमून राहिले ना मी, सारा घाम घाम झाला, चिपचिप झाली साडी बघ, लय खराब झाली आता साडी, आता ही साडी ना मीच ठेवतो माझ्याजवळ, माझ्याजवळच राहू दे हा. असं म्हणत आता तिथून राधाबाईनी आणि किशाभाऊ आतमध्ये जातात. तर भैरवी ही किचनमध्ये येते आणि तिला फार राग आलेला असतो. अशोक मामा येतात आणि म्हणतात की मला माहिती आहे तुला हे जमणार नाहीये, पण कसं आहे ना, वेणूच्या माहेरचे लोक आहेत, आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना असं नाराज करणं बरोबर नाही. शिवाय आपल्या घरात मंगल कार्य घडतंय, नाही म्हणता येणार नाही, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करू. भैरवी रागातच म्हणते की झालं, म्हणजे त्या मला परत सगळं ऐकून दाखवणार की मी कशी आयडियल सून नाहीये, मला कसं काही जमत नाहीये, हेच होणार आहे बघा. पुढे ती म्हणते की नॉर्मल जेवण असतं तर मी काहीतरी मॅनेज केलं असतं, पण हे आंब्याची डाळ, पण कोथिंबीरच्या वड्या मी आयुष्यात कधी केल्या नाहीयेत, एवढ्या लास्ट मुमेंटला कमी वेळात मी कसं करेन. यावरती अशोक मामा म्हणतात की हे बघ, माझ्याकडे एक आयडिया आहे. असं म्हणत ते कोणाला तरी फोन लावतात. अर्थातच ते फुलराणीला फोन लावतात आणि म्हणतात की हॅलो, मी अशोक मामा बोलतोय. तर आता आपण असं पाहतो की संयमी ही राधावहिनींचे पाय चेपत असते. पुढे ती रियांशला फोन लावते आणि म्हणते की हॅलो रियांश, आज तू मला स्टॅटिस्टिक्स शिकवणार होतास ना, सॉरी यार, रिअली सॉरी, मला नाही येता येणार. अरे इथे खूप सीन क्रिएट झालाय रे. राधावहिनी ते ऐकतात आणि म्हणतात, ये पाय दाबून राहिलीस का फोनवर बोलतीयस, हा सेवाभाव आहे की नाही काही मनामध्ये. संयमी म्हणते की हो दाबते. राधावहिनी म्हणतात की आणि ते फोन ठेव बरं, नंतर बोल त्याच्याशी, पाय दाब आधी, मोठ्या माणसांची सेवा करायला लागते, मग देव मेवा देतो, दम आहे की नाही तुझ्या हातामध्ये, चल साजरे दाब माझे पाय, नीट दाब माझे पाय. संयमी म्हणतच म्हणते, खूपच टॉर्चर करते ही बाई, आता हिला दाखवतेस मी. असं म्हणत ती उठते आणि जोरात राधाबाईंच्या पायावरती बसते. राधाबाई मोठमोठ्याने ओरडायला लागतात. आता त्यांचा आवाज ऐकून किशाभाऊ उठतात आणि म्हणतात, काय ग, काय झालं. राधाबाईंनी मोठमोठ्याने विहळतच म्हणतात की अहो, धडधाकड बाई होते मी, मला हिने लग्न केलं या पोटीने, आता मी काय करू, अहो या पोटीला काही समजत नाही का, हा थांब तुला दाखवतेस. असं म्हणत त्या संयमीचा हात पकडतात आणि बाहेर घेऊन येतात. आता बाहेर भैरवी आणि अशोक मामा विचार करत बसलेलेच असतात. आता राधाबाईंचा असा आवाज ऐकताच हे दोघ जण म्हणायला लागतात, काय झालं, काय झालं. तर राधाबाईंनी मोठमोठ्याने ओरडतच सोफ्यावरती बसत म्हणतात की अहो, ही पोरगी माझ्या पायावरती बसली, म्हणजे पाय तोडले, आता मी पार लंगडी झाले. संयमी म्हणते की काय ओव्हर ॲक्टिंग करतात या.
राधाबाईनी म्हणतात, काय बोलून राहिली, लाज लज्जा शरम आहे की नाही तुला? ओव्हर ॲक्टिंग करते का मी? या फसकीने माझ्या पायावरती बसलीस ना, एवढे माझे नाजूक पाय, कटकनी तुटला ना माझा पाय. अशोक मामा म्हणतात की अरे वा. राधाबाईनी म्हणतात, काय बोललात तुम्ही? तर अशोक मामा संयमीवरती खोटं खोटं ओरडत म्हणतात की संयमी पायावर बसलीस, पाय मोडला असता म्हणजे मग. संयमी यावरती हसते. राधाबाईनी म्हणतात की काय बावळे, दात काढून काय हसतेस हा? तुला लाज वाटत नाही का? खुशाल माझ्या पायावरती बसलीस, प्लॅस्टर लागल ना आता मला. मला नीट चालता पण येणार नाही, धडधाकड बाई होती मी, अपंग केलं हिने मला. किशोरभाऊ म्हणतात की अरे बापरे, आता तर ऑपरेशन करावं लागेल, ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स. भैरवी म्हणते की ओ एवढं काही झाले नाहीये, थांबा मी पेन किलर आणते, बरं होईल. राधाबाईंनी म्हणतात की काही नाही, गोळ्या बिळ्या मी काही घेत नाही, हा मला असलं काही चालत नाही. तू एक काम कर, तू बर्फ आण त्या फ्रीजमधून आणि तुझ्या हातानं असं साजरं बर्फ फिरव माझ्या पायावरून आणि बाम पण घेऊन ये, तोही असा बाजूने अलगत लाव माझ्या पायावरून, जा लवकर. तर अशोक मामा राधाबहिणीच्या जवळ बसतात आणि म्हणतात की हे बघा, काय आहे ना, तिला 2च हात आहेत. 10 असते तर गोष्ट वेगळी असती. एकाच वेळेला ती किती काम करणार आहे सांगा बरं तुम्ही मला. आता हळदी कुंकवाची तयारी करायची आहे, तुमची सेवा करायची, घराची साफसफाई करायची, म्हणजे यासाठी अशी खमकी बाई लागेल ना, अशी भक्कम बाई, जिला अनुभव असेल, तर काहीतरी काम जमेल ना. आता ह्या कामाचा गाडा नेटाने कोण बरं ओढेल, असं म्हणत अशोक मामा विचार करू लागतात आणि म्हणतात की प्रॉब्लेमला हिमतीने कोण बरं भिडेल, कोण अशी मुलगी आहे. तेवढ्यात आता दारात फुलराणी येते आणि ती हसतच म्हणते की मी आहे ना. आता फुलराणीला पाहताच भैरवीला आनंद होतो. तर संयमीला मात्र टेन्शन येतं आणि आजचा भाग इथेच संपतो. आता पुढील भागामध्ये फुलराणी काय काय काम करणार आणि कशी भैरवीची आणि फुलराणीची गट्टी जमणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.